तुम्ही पण इथेच लावली काय? किल्ली पण इथेच आहे. वाव. इथे थांबा. हा या या. नाही नाही मी आपण दोघे गेलो, मी आणि डॉक्टर गेलो, पण आपण तिघे नाही गेलो कधी. सरळ आरशात मी दिसतोय. वा वा वा. हो बस झालं. तरी बरं शिस्तीत एका ओळीत एका रांगेत उभी आहेत सगळी वाहनं आपल्या इथं. हा आज कोल्हापूर मागे पडत आहे आणि गोव्याचा रस्ता आम्हाला हाक देतोय. 4 मित्र, 4 मोटरसायकल्स, ठिकाण मात्र एकच, गोवा. बेळगावच्या घाटातून जाताना अचानक जेव्हा गोव्याची हवा लागते ना, तेव्हा कळतं की ही फक्त राईड नाही आहे, हे आहेत मैत्रीचे ते क्षण जे फक्त गोव्यातच जगता येतात. कारण गोवा म्हणजेच स्वातंत्र्य. हॅलो अँड व्हेरी गुड मॉर्निंग इंटरनेट. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या मराठमोळ्या ब्लॉगमध्ये. तर आज आपल्या गोवा राईडचा हा दुसरा दिवस आहे. आज आम्ही तिघेही कोल्हापूरमधून, आम्ही चौघे कोल्हापूरमधून गोव्यासाठी निघणार आहोत. डॉक्टर साहेब सुद्धा आलेले आहेत. सरांचे नवीन लुक बघा, एक मिनिट. हा म्हणजे कोल्हापुरी आहे की विरप्पन पासून तुम्ही इन्स्पायर होऊन हा लुक केलाय, नक्की काय तुम्ही सांगा जरा. आणि आपले प्रतीक सर ॲज ऑलवेज. प्रतीकसाठी आम्ही काल शॉपिंग केलेली आहे. नवीन रायनॉक जॅकेट, पॅन्ट, शूज काय आपण मुंबईमध्येच घेतले होते. सर आता या नवीन गेटअपमध्ये चमकत आहेत. सरांचा तर काय विचार करायला नको. सर तर आपल्या ब्लॉगचं सेंटर ऑफ अट्रॅक्शन हे नेहमीच राहणार आहे. तर ऍक्च्युली सकाळी 7-7:30 पर्यंत निघायचा आमचा विचार होता, पण समीरदांचं एक छोटंसं काम होतं. त्यांना एक अर्धा-पाऊण तास लागणार होता. त्यामुळे समीरदा कागलच्या पुढे आम्हाला कोगनोली टोल नाक्यावरती भेटणार आहेत आणि तिथपर्यंत आम्ही तिघे जाणार आहोत आणि तिथून पुढे आम्ही चौघे गोव्यापर्यंत कंटिन्यू करणार आहोत. तर आपण कोणत्या रूटने जायचं आहे? बेळगाव मार्गे स्टोरला. आम्ही हॉटेलचं जे बुकिंग केलेलं आहे ते साऊथ गोव्यामध्ये आहे आणि डॉक्टर म्हणतायत की नॉर्थच्या ट्रॅफिक मधून खाली साऊथला जाण्यात काही अर्थ नाहीये. थोडंसं 31-40 किलोमीटरचा फरक पडेल, पण चोरला मार्गेत जाऊया. आवाज कमी करूया, थांबा. हळू हळू. हा चला सर. चांग भले फ्यूल अप करायचं आहे मला. तुम्हाला? येस, म्हणूनच माझं फ्यूल कमी आहे. प्रतीक तू मध्ये आहे. सर तुम्ही पुढे चला, थोडंसं डिस्टन्स अजून ठेव. येस, बरं होईल. प्रतीक फॉग लॅम्प बंद कर आणि इग्निशन पण. समीरदांचा अजून फोन आलेला नाही, म्हणजे समीरदा काय अजून आलेले नाही आहेत असं मला वाटतं. काय मला गणित समजत नाहीये. तुमची गाडी कसं काय मायलेज चांगला देते? म्हणजे मी ड्यूक आणि तुम्ही असं पण नाही की तुम्ही सावकाश चालवता. इकडे इकडे डावीकडे, तिकडे कुठे चाललात प्रतीक? मी म्हटलं हे काय आता टोल भरून जाणार आहेत की काय? थांब थांब, सावकाश सावकाश. बरं आपल्याला थांबायचं कुठं? हां हे मॅकडॉनल्ड दिसलं. चला दिसलं, तिथे जाऊन समीरदांना फोन करूया, कारण समीरदांचा आता पता लापता आहे वाटतं. आजा भाई आजा, इधर ही रुकेला है, आजा. अब भी जस्ट गाड़ी लगा रेला है. तर मंडळी, आमचे शहेनशाही लेट लतीफ हा किताब आज आम्ही समीरदांना देणार नाही आहोत. हा किताब आम्ही परत घेत आहोत, कारण समीरदा आज सरप्राइजिंगली वेळेत आले. चलो चला चला, त्याने जायला सांगितलंय तोपर्यंत निघूया. मी समीरदांना आता काय म्हणत होतो, थोड्या वेळासाठी तुम्ही लीड करा, आपोआप डॉक्टर लीडला येतात परत थोड्या वेळानंतर. हा लेफ्ट प्रतीक डावीकडे ठेव. 12 वाले मेंबर इथे. थांबा. हा या. अरे मी बघून आलोय.
मुंबईमध्ये गेल्यापासून कोणी मला ब्रेकफास्ट राईड वन डे राईड 10-12 दिवसाची असेल तर सांग. आदलं बदलं काही नको, 8 दिवस तरी. एक मसाला डोसा आणि कॉफी, 3 कॉफी. प्रतीक खाणारेच काही. हे बघा डिस्टन्स थोडंसं जास्त असेल तरी चालेल, रूट सिनिक पाहिजे. मंडळी आता साऊथ गोव्याला पण चाललं, डिस्टन्स हे आपल्याला. तर मंडळी मगाशी फ्युलअप साठी ज्या ठिकाणी आम्ही थांबलो होतो तिथून तब्बल 18 ते 20 किलोमीटर येऊन आम्ही इथे ब्रेकफास्ट करण्यासाठी थांबलो होतो. म्हणजे आमच्या तिघांचा ब्रेकफास्ट झालेला होता, फक्त समीरदांचा ब्रेकफास्ट राहिला होता. वंदी घाटात अमर हॉटेलला आम्ही आलेलो आहोत. यापूर्वी मला वाटतं 2019 मध्ये आपण आलो होतो. कोविडच्या आधी आलो. हा, टर्बो क्रुझर्सची राईड होती त्यावेळी आम्ही आलो होतो. त्यानंतर 19 आणि किती 25 म्हणजे 6 वर्षानंतर आज आम्ही थांबतोय या हॉटेलला. 40 किलोमीटर मारणारी माणसं आम्ही 18 किलोमीटर मारल्यानंतर असं लाज वाटायली आम्हाला. लाज वाटाय. काय करायचं सांगा, काय करायचं? पेट के लिए करना पड़ता है भाई. सर काय एअरबड्स लावताय? तुम्ही माझ्याकडे आहेत की मी आणले. अहो माझ्याकडे आहे पॅकेट, तुम्हाला हवंय देतो. हे तू लावलेस का? लावलेत, चला. यस चलो. हा या, कोण नाहीये. क्रेटावाला एक आलाय लगेच डावीकडे घेऊन. हा चला. क्रेटा नाही, कॅरेन्स गेली. आपण तिघं कधीच गेलो नाही वाटतं गोव्याला. तुम्ही, मी आणि डॉक्टर. नाही मी, आपण दोघे गेलो, मी आणि डॉक्टर गेलो, पण आपण तिघे नाही गेलो कधी. हो ना, 80-85 ने हा चालवतोय, याची टोपी कशी काय पडली नाही बरं अजून. किती घट्ट आवडून त्याने टोपी बसवली कोणाच ठाऊक. ती नदी जी आहे ना तिथे फक्त ते ब्रिजचं काम सुरू आहे त्यामुळे तिथे राहिलंय. नाहीतर मला वाटतं हा पूर्ण रस्ता म्हणजे ह्या तौंदी घाटापासून बेळगाव पर्यंतचा पूर्ण पॅच झालाय. तुमच्या नाही माझा ऐका, हे बघा हा एवढा सुंदर रस्ता आणि हे आपले जवळचे मित्र आणि आपल्या आवडत्या गाड्या, प्रत्येकाच्या आवडत्या मोटरसायकल. वा वा वा. गाडी येते समोरून. तर आता आम्ही गोव्याला जाण्यासाठी या नॅशनल हायवेवरून एक्झिट, बरोबर झेंडा आपल्या उजव्या बाजूला राहतो आणि आता या ब्रिज खालून आपल्याला उजवीकडे यायचं आहे. स्कॉर्पिओ आलेली आहे समोरून. काय लिहिलेलं आहे? स्नेहजीवी काहीतरी लिहिलं होतं बाबा. किती दिवसानंतर आलो माहिती आहे का बेळगावला. बेळगावचा एक किस्सा सांगतो तुम्हाला. माझा स्टडी रूममध्ये एक मित्र होता, तो तिरुपतीला चालला होता आणि कोल्हापूरमधून त्याची गाडी चुकली आणि माझ्याकडे आला. मला जरा तुम्ही ह्याला सोडताय काय बेळगावमध्ये थांबते ती गाडी. मी म्हटलं मी सोडतो पण तुम्ही बसाल का माझ्या मागे. आणि त्यावेळी माझ्याकडे RS200 होती, आपली पहिली गाडी. ती चालू केली, त्याला बसवला. त्याला म्हटलं सर एक फक्त काम करा, घट्ट मिठी मारून बसा आणि वर बघू नका. थोड्या वेळानंतर आम्ही स्टेशनला पोहोचलो. उतरला, मला म्हटलं सर 33 कोटी देवांचं दर्शन झालं मला आज, वर न बघून सुद्धा. सर मला असं वाटत होतं, खरं सांगतो, म्हणजे गाडी जर चुकली असती तर काय झालं असतं. आणि गाडी मी पोहोचल्यानंतर 5-10 मिनिटांनी गाडी आली. म्हणजे कसला आलो आम्ही. समीर दा थांबा, आता येऊ दे त्यांना. हॅलो सर 1 2 4. ब्रिजवर नाही जायचं, खाली जायचं. ओके. तर मंडळी आम्ही बेळगावमधून आता सध्या बाहेर आलेलो आहोत. 1:05 झालेली आहेत. ओ दादा, तुम्ही वळवायच्या विचारात आहात की काय? नाही 1:05 झालेली आहेत. बेळगावमधून आम्ही बाहेर आलो आहे. समीरदा आपण कुठे, कोणता खानापूर मार्गे जाणार आहोत का? खानापूर, रामपूर असं आम्ही पुढे गोव्यात जाणार आहोत. आणि त्यापूर्वी चोरलामधून नाही जात होत आपण, बरोबर ना? ओके, हा वेगळा रस्ता. हा हे काय, ह्या ब्रिजचं काम सुरू आहे म्हणून एवढा हा पॅच त्यांनी ठेवला आहे. ऑफ रोडिंग करण्यासाठी ठेवलं आपल्याला. अरे यार वा वा वा, धुरळा उडवतच चाललाय. बेळगावमधून बाहेर आल्यानंतर खानापूर मार्गे जाण्याचा आमचा निर्धार पक्का होता, पण नेहमीप्रमाणे समीरदांच्या गुगल आंटीने गोंधळ घातला आणि आम्ही चोरला मार्गेच गेलो. एकीकडे निसर्गाची शांतता
दुसरीकडे इंजिनचा आवाज, या दोघांची एक वेगळीच जुगलबंदी. हिरवगार जंगल, मोकळे रस्ते आणि मनाला प्रफुल्लित करणारी थंड हवा. अशा वातावरणात ठिकाणावर पोहोचणं महत्त्वाचं नसतं, महत्त्वाचं असतं तो म्हणजे प्रवास. या गाड्यांच्या पुढे जाऊयात का आपण? आणि हा फारच स्लो चाललाय, म्हणजे हे स्लो चाललेत आणि त्यानंतर हे सुद्धा. चला, संपला फायनली असं वाटतंय. घाट संपला समीरदा, घाट संपला ना फायनली. घाट संपलेला आहे. श्री संस्थान दत्तवाडी. हां, इथे डावीकडे ह्या रोडला कनेक्ट व्हायचं आपल्याला. कुठून मिळणार पण आपण? अच्छा, म्हणजे हा रस्ताच एक्झिट किंवा एंट्री करण्यासाठी आहे त्या रोडवर. हो का? या चला मित्रांनो, रस्ता छान आहे, थोडासा स्पीड वाढवूयात. आता कंटाळा आला फार. कधी हॉटेलवर जाऊन एकदम बघा उष्णतेची लाट आली. ये पुढे थोडी जागा आहे, ये इथे. ओके, हे आवडायला हवं. थांब 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 थांब, पानाच लागणार समीरदा. पाना आहे समीरदा? 10 किंवा 12 बघा बरं. हां 12 आहे. हां ओके, सरक बरं. हां, अरे कसं काय? का रे? अच्छा, हा ते आहे का? नको. हां अरे यार, इथे आता थांबावं लागेल असं वाटतं. काम चल रहा है ना आगे. आता एवढ्यामुळं लगेच किती जाम झालं बघा. तरी बरं शिस्तीत एका ओळीत एका रांगेत उभी आहेत सगळी वाहनं. स्लो डाऊन क्या होता बघ. जर सिग्नलच बंद असेल तर तो सुटला हे कसं समजणार? हा स्टेडियम आहे, इथून सरळ जायचं आता आपल्याला. मंडळी, जवळपास 4 वाजता आम्ही हॉटेलमध्ये पोहोचलो. त्यानंतर आम्ही चेक इन केलं, अंघोळ केली. म्हणजे माझी अंघोळ झालेली आहे, समीरदा अंघोळ करण्यासाठी गेलेले आहेत. डॉक्टर साहेब आणि प्रतीक थोडंसं साहित्य आणण्यासाठी गेलेले आहेत. आणि आजचा प्रवास खूप छान झाला. बरीच धमाल आम्ही या प्रवासादरम्यान केली. ॲक्च्युली मागच्या वर्षी मी कुटुंबासोबत आलो होतो, पण आज बऱ्याच दिवसानंतर मी माझ्या मित्रांसोबत राईड करत करत इथपर्यंत आलेलो आहे. आणि मित्रांसोबतचा जो अनुभव असतो तो काहीसा वेगळाच असतो. खूप धमाल केली, मजा आली. आता संध्याकाळी मस्तपैकी बीचवर जाऊन थोडा टाईम स्पेंड करण्याचा आमचा विचार आहे. तर आजचा हा व्लॉग आपण इथेच थांबूयात. उद्या आम्ही कुठे जाणार आहोत, उद्याच्या व्लॉग संदर्भातली अपडेट उद्याच मिळतील. तुर्तास आपण थांबूयात. अरे समीरदा, अंघोळ झाली? हा यस, झालेली आता जस्ट. वा 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 वा. चला, एकदम सामान आलं. काय आणलंय? काय नाही
झॉम्बी वाटतंय दोघं.